इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। इस वक्त हम मौजूद हैं जलगांव शहर के आरएल चौक के नज़दीक मारुति सुजुकी शोरूम में, जहां बुधवार की सुबह 7:30 बजे के करीब आग लगी है। आग की सूचना तुरंत जलगांव शहर के अग्निशामक दल को दी गई। फिलहाल मौके पर अग्निशामक दल जलगांव जैन एग्रीकेशन की गाड़ियाँ, जामनेर की गाड़ियाँ और नसीराबाद की दमकल की गाड़ियाँ मौके पर पहुँची है। फिलहाल अब तक 14 गाड़ियाँ मौके पर पहुंचकर आग पर काबू पाने की कोशिश कर रही है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे काहीतरी धूर निघतो आहे शोरूममध्ये, तुम्ही ताबडतोब या. आम्ही तसेच शोरूमला पोचलो आणि तोपर्यंत आम्ही अग्निशामक दलांना फोन केला होता. नगरपालिकेच्या अग्निशामकच्या गाड्या इमिजिएट आमच्याबरोबरही पोचल्या, 4 गाड्या. आणि इथे आल्यानंतर आग वरती सोलर पॅनलपासून सुरुवात झाली. मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं तर वरती सोलर पॅनलला आग लागलेली होती, पण ती इतक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरली आणि खालच्या 3ऱ्या माळ्याला पण आग लागली. आणि ॲक्च्युअल त्या 3ऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट होतं, त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ 8 ते 10 वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते. त्याच्यामुळे ती आग लवकर फैलली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली. पण तरी 4 गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड एक तासात ती आग त्यांनी आटोक्यात आणली. पण त्या ठिकाणी स्पेअर पार्टचं पण स्पेअर ॲक्सेसरीज आणि अकाउंट 3 डिपार्टमेंट होते. पूर्ण फ्लोर. अंदाजे कितीचं नुकसान समजलं सर? अंदाजे आज तर संघटनाने पण जवळपास 1.5 ते 2 करोड रुपयाचं नुकसान झालं आहे.